बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र आल्यात। बारामतीमधील शैक्षणिक संस्थेच्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत। बैठकीला योगेंद्र पवार देखील उपस्थित आहे। तर ही बैठकीची दृश्य देखील आपण पाहतोय। शरद पवार आणि खासदार सुनेत्रा पवार ह्या देखील आता एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। तर योगेंद्र पवारांची देखील या बैठकीला उपस्थिती आहे। शिक्षण संस्थेच्या बैठकीच्या निमित्तानं हे नेते आता एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। या बैठकीला योगेंद्र पवार देखील उपस्थित आहे। आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्याला या बातमीच्या संदर्भातले अधिकचे आणि ताजे अपडेट पोहोचवतात। विकास, नक्कीच शुभम, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात येऊ लागली। कारण गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार ज्यावेळेस अजित पवारांनी आपली जी भूमिका मांडली त्या भूमिकेनंतर अजित पवार सातत्यानं शरद पवारांसोबत एका कार्यक्रमाला यायचे, मात्र अजित पवार हे शरद पवारांना भेटायचे टाळायचे। मात्र आता अलीकडच्या काही कालावधीमध्ये जे काही कार्यक्रम होत आहेत या कार्यक्रमांमध्ये शरद पवार असतील, अजित पवार असतील हे एकत्र येत आहेत आणि त्या दृष्टीनं चर्चा देखील होत आहेत। अशातच आज शरद पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि बारामतीमध्ये जी विद्या प्रतिष्ठान संस्था आहे या संस्थेवर शरद पवार ट्रस्टी आहेत। यामध्ये सुनेत्रा पवार देखील ट्रस्टी आहेत, योगेंद्र पवार देखील ट्रस्टी आहेत। या संस्थेची आज जी काही बैठक होती या बैठकीला त्या ठिकाणी सुनेत्रा पवार त्या ठिकाणी हजर राहिल्या आणि या बैठकीला या संस्थेचे खजिनदार असलेले योगेंद्र पवार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। येणाऱ्या काही कालावधीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्रित येतील का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय। कारण गेल्या 2 दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर जर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर आपल्याला काही फरक पडणार नाही आणि यात विशेष गैर काही नाही। कारण सातत्यानं मोदी असतील किंवा शरद पवार हे एकमेकांवरती टीका करताना पाहायला मिळत आहेत। मात्र असं असताना देखील हे दोन्ही नेते आदरपूर्वक एकमेकांना भेटतायत, एकमेकांशी बोलतायत। मात्र असं असताना जर पवार कुटुंब एक तर आपल्याला काही हरकत नसेल असं त्या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी उल्लेख केलाय। यामुळे आज हे जे काही बैठक आहे विद्या प्रतिष्ठानची या बैठकीमध्ये शरद पवार असतील, योगेंद्र पवार असतील आणि सुनेत्रा पवार हे एकत्र आल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं। विकास, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भात आणि या घडामोडींच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।